अहो, फ्लॉवर बटाट्याची भाजी तर खूप वेळा खाल्ली असेल, पण अशी रस्सेदार आणि झणझणीत भाजी कधी खाल्ली आहे का? तर काळजी कशाला करता? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर बटाटा. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. आता यामध्ये आपण घालणार आहोत फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे. तर इथे आपण एक मोठा फ्लॉवर तुकडे करून घेतलेला आहे. त्यासोबतच 4 बटाट्याच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत. दोन्ही आपण स्वच्छ धुवून आता या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभरासाठी आपल्याला हे फ्लॉवर आणि बटाटा परतून घ्यायचा आहे. आपल्याला तो शिजवायचा नाहीये. फक्त फ्लॉवरचा कच्चेपणा किंवा त्याचा उग्र वास जाण्यासाठी आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता 1 मिनिटभरामध्ये छान असा फ्लॉवर आणि बटाटा आपला परतून झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण याच कढईमध्ये तेल गरम करायला घेतलंय. आता यामध्ये आपण घालूया 1 छोटा चमचा जिरे. आता जिरे छान फुललेले आहेत. आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. तर इथे आपण 2 कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदे सुद्धा आता आपण छान असे मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे स्लो फ्लेमवरती आपल्याला कांदा थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता कांदा आपला छान मऊ झालेला आहे, त्याचा रंग बदललेला आहे. आता त्यानंतर आता आपल्याला या कांद्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो प्युरी. तर इथे आपण 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ती आता आपण या कांद्यामध्ये घालूयात आणि ही टोमॅटो प्युरी या कांद्यामध्ये छान अशी आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर याला सुद्धा आपल्याला 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे. म्हणजे टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईल. आता टोमॅटो सुद्धा छान आपला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरचीचं वाटण. ज्या वाटणामध्ये आपण घेतलेले आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबिरीची देठं, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं. हे सगळं आपण मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि हे वाटण आता आपण या टोमॅटो आणि कांद्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळ्याला आता आपण छान कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घेणार आहोत. तर अशाच चविष्ट आणि झणझणीत रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता छान असा आपला मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात चिमूटभर हिंग. त्यानंतर आपल्याला घालायची आहे 1 छोटा चमचा हळद. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा धने पावडर. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा गरम मसाला आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि आता हे सगळे मसाले आपण छान 2 ते 3 सेकंदासाठी परतून घेणार आहोत, म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या भाजीमध्ये उतरेल. आता तुम्ही बघू शकता छान असे मसाले परतून झालेले आहेत, किती सुंदर रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे फ्राय करून घेतलेला फ्लॉवर आणि बटाटा. त्याला सुद्धा आपण या मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. तर इथे आपण 2 कप गरम पाणी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता. आता याला आपण करूया छान असं मिक्स आणि 1 उकळी आल्यानंतर आता आपल्याला यावरती ठेवायचं आहे झाकण आणि आता बटाटा आणि फ्लॉवर शिजेपर्यंत आपण हे शिजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला या भाजीला द्यायची आहे एक खमंग फोडणी. त्यासाठी आपण एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण घातलेले आहेत जिरे. त्यानंतर आपण घातलेलं आहे यामध्ये कसुरी मेथी. आता यामध्ये घालूयात 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. याला छान असं मिक्स करून आपण या भाजीला देऊयात एक खमंग असा तडका आणि त्यानंतर तयार आहे झणझणीत आणि रस्सेदार अशी फ्लॉवर बटाट्याची भाजी, जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तितकीच भन्नाट लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.